नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे आर्वी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य दिव्य ओपनचं जेंगे मैदान श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेमधलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। पाठीमागे बघू शकता रान मातीचं आहे आणि 9 फाटे आहेत या ठिकाणी। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान, प्रथम क्रमांकाचं 1,71,51, 31, 21, 15 आणि 11,000 आणि या मैदानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश फी नाम मात्र 700 रुपये। एकंदरीत जाणून घेऊ ओपन मैदान आहे, कसं नियोजन आहे आर्वीकरांचं 17 तारखेचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आर्वीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रकाश पहलवान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 17 तारीख ओपन मैदानाचं नियोजन कसं आहे। पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षात एक आगळं वेगळं माजायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं कमिटीचं पहिल्यांदा मी आभार मानतो की 1 लाख बक्षीस आहे आणि प्रवेश फी फक्त 700 रुपये ठेवली। ते सुद्धा आपण जाणून घेऊ कसं कसं नियोजन आहे। नमस्कार आपण। नमस्कार। काय सांगाल, पहिलंच वर्ष आहे, ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त मैदान आहे, कसं नियोजन आहे? आमचं कुलदैवत आणि आमचा कुलस्वामी श्री ज्योतिर्लिंग यांच्या यात्रेनिमित्त आम्ही या मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन अड्ड्याचं नियोजन केलेलं आहे आणि अड्ड्याचं नियोजन असं केले की 1 लाख रुपये बक्षीस। आता तुम्ही बक्षीस तर सांगितली, हो, मी काय वेगळं सांगायला नको, बरोबर। तर आणि त्याची प्रवेश फी फक्त 700 रुपये ठेवली। कशात ठेवली तर अड्डा आपल्याला भरवायचा फक्त बैलवाल्यांच्यासाठी। आणि बैलवा कसं होतं, मोठं मोठं अड्डा असते ती, मोठं मोठं अड्डा होते ती। बरं, आमचंही पहिलं पर्व आहे, बरोबर, आणि आम्हाला हे कायमस्वरूपी पुढे चालू करायचे, चालू ठेवायचे। त्यासाठी आम्हाला हे चालू ठेवायचे म्हणून आम्ही प्रवेश फी 700 रुपये ठेवली। बक्षीस म्हणजे तुमच्या नियमानुसार तुम्हाला मान तुमच्या मानापणाला शोभल असं ठेवले। नक्कीच। बरं आबा, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार? हो, तुमच्याच नियमाप्रमाणे होणार। आम्ही त्यात इंटरफेअर करणार नाही। फक्त आम्ही एक पंच कमिटी म्हणून आमचं तिथं सहकार्य तुम्हाला राहील, पण तुमचा जो काय नियम असेल त्या नियमाप्रमाणे तो अड्डा होईल। नक्कीच मित्रांनो, संघटने नियमानुसार आहे आणि 700 रुपये प्रवेश फी का ठेवली ते पण आबांनी सांगितलं की बैलगाडी मालकांच्यासाठी मैदान घेतलेलं आहे, फक्त नावासाठी मैदान आहे, पैसे कमवाय नाही। कारण आता 1 लाख म्हणलं की 1000 रुपये प्रवेश फी आपल्याकडे सगळीकडेच आहे, परंतु एक आगळं वेगळं नियोजन केलं आर्वीकरांनी। पहिलंच पर्व आहे, त्यांनी काहीतरी वेगळा विचार की 700 रुपये प्रवेश फी ठेवू, जेणेकरून बैलगाडी मालकांसाठी हे मैदान घेतले। बरं आबा, आपला पल्ला किती आहे आता? पल्ला 800 फूट आहे। 800 फूट पल्ला आहे मित्रांनो। पल्ला 800 फूट ठेवण्याचं कारण मी सांगतो, रान काळवटीचं म्हणजे मातीचं रान आहे, त्यामुळे पल्ला 800 फूट आहे। बरं, आजूबाजूला काय विहीर वगैरे काय असं खड्डा मोठा? काय नाही, कुठं दुखापत होण्यासारखं काय? अजिबात नाही। आणि नियोजन आम्ही असं केले की दोन्ही बाजून 400 फूट बॅरिगेटिंग आहे, बॅरिकेड आहे। नक्कीच, म्हणजे सगळ्या सोयीने युक्त, कुठल्याही कमतरता पडणार नाही तुमच्या नियमाप्रमाणे। नक्की तुम्ही सांगाल म्हणजे तुमच्या जी हेत आहे ते सगळं नियोजन आम्ही केले। नक्कीच, का तर आमचं पहिलं पर्व आहे, बरोबर, आणि आम्हाला कुठेही गालबोट लागता कामा नये, बरोबर, ही आमची अपेक्षा आहे। आणि ह्याला तुम्ही बैलगाडीवाल्यांनी, तुमच्या कमिटीनं सगळ्यांनी सहकार्य आम्हाला करावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। नक्कीच मित्रांनो, पल्ला 800 फूट आहे, आजूबाजूला शेतीचीच आहे जागा, म्हणजे जरी एखादी गाडी बाहेर गेली नक्की किंवा काय झालं तरी कुठं दुखापत होण्यासारखं काय असं विहीर वगैरे काय आजूबाजूला नाही। पल्ला 800 फूट आहे, पुढच्या बाजूला थांबायला नाही, त्यामुळे काय अडचण नाही। फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करा, जेणेकरून कमिटीला सोपं जाईल। बरं, ऑनलाईन नोंदणी आपली सुरू झाली का? हो, झाली की सुरू झाली ऑनलाईन झाली कालपासून, म्हणजे 12 तारखेपासून आर्वी मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नोंदणी करायचे आहेत त्याने ऑनलाईन नोंदणी करून घ्या, जेणेकरून कुठल्या प्रकारे इथं अडचण निर्माण होणार नाही किंवा कमिटीलाही सोपं जाईल लॉट काढायला। बरं, दुसरे बैलगाडी मालकांना काय सांगाल? आता पहिलंच पर्व आहे, काय बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तुम्ही? बैलगाडीवाल्यांना एवढंच सांगेन
की जास्तीत जास्त म्हणजे हे नाही या तुम्ही तुमची कुठली हेळसांड होणार नाही आणि अड्डा हा शिस्तीचा आणि नियमान होणार आहे. तिथं 2 नंबर होणार नाही आणि होऊ देणं जाणार नाही. नक्कीच एवढी तुम्हाला ग्वाही देतो. कारण रितसर अड्डा हा रितसर होणार. रितसर बरोबर. आणि बरं आबा गाडी कमी जास्त आली हम्म. बक्षीस रितसर दिली जाणार का? रितसर म्हणजे पैसे मोजून घ्यायचे जे ठरलेले आहेत. पाकिट बिकिट भरणार नाही. डायरेक्ट हातात मोजून डायरेक्ट मोजून हातात पैसे घ्यायचे. आणि दुसरे एक बाब, बैल एका मालकाची नसतात. हो बैल 2 मालकाचे 2 असतात शक्यतो. बरोबर. त्यासाठी आम्ही बक्षीस दाली बी प्रत्येक नंबरला 2 ठेवलेत. नक्कीच ह्याची वेग नोंद घ्यावी बैलगाडीवाल्यांनी. मित्रांनो आता आपण काय घरच्याच गाड्या नसते कारण पायऱ्यात असतील बैल, त्यामुळं दोन्ही मालकांना प्रत्येकी 2-2 डाली सुद्धा या ठिकाणी दिलेत. एक आगळं वेगळं आणि चांगलं नियोजन केलंय. पल्ला सुद्धा मातीचं रान आहे आणि फाटी आपण बघू शकता आम्ही मातीच्या रानातच आहे आणि पल्लाही चांगला केलाय. आतात मध्ये फाटी किती साधारणतः किती फूट आहे? 13 फूट आहे. 13 फूट आतात. हो. मित्रांनो आतात फाटी 13 फूट आहे. मातीचं रान आहे. पल्ला 800 फूट ठेवलाय म्हणजे जेणेकरून मातीच्या रानाला व्यवस्थित पल्ला आहे आणि रान काळवटीच असल्यामुळे बैलांना पळा अडचण नाही. तर जे मातीला बैल पळतात त्यांनी अवश्य या मैदानाला उपस्थित राहावा जेणेकरून पळण्यासाठी चांगली ग्रीप आहे मातीच्या रानाला आणि बैलांनाही कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही. कारण रानाला कुठं खाडा नाही, सगळं प्युअर मातीचं रान असल्यामुळे कुठं खाडा वगैरे दगड असं काय नाही. बरं मी आता जरा प्रकाश पहलवानात अडविजे त्यांच्याकडे येतो. जरा आपल्यासोबत प्रकाश पहलवान आहेत, एकंदरीत जाणून घेऊ पहलवानांच्या गावचं मैदान आहे कसं नियोजन आहे. पहलवान नमस्कार. राम राम. काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता तुम्ही नेहमी मैदानात असता किंवा कुठं काय झालं तर तुम्ही तिथं कमिटी पाशी येऊन सांगता असं नाही असं करा. आता तुमच्याच गावचं मैदान आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडीवाल्यासनी काय सांगणार म्हणजे आता मी बाहेर जाऊन मी बैलगाडीवाल्यासनी न्याय देऊ शकतो म्हटलं माझ्या गावात काही अडचण पार्सलिटी तर होणारच नाही. आणि बरोबर. आमचा गावगट करायचा होता तरी ती कॅन्सल सगळं केलंय. बरोबर. आमच्या गावातल्या काय गाडीनं पाळणार पण रितसर पाळणार आणि जिथं निघेल तिथं निघल तिथं. आणि मुळात म्हणजे समजा हे पकाप्पा असतील, संतोष फौजी, गणेश फौजी, परत हे कल्याण, हे पंकज आहे ती आणि ही मुळात हे तरुण वर्ग मुख्य अध्यक्ष आहेत. ह्यांनी सर्व जणांनी आपापले पैसे कोणाकडनं बक्षीस घेतलेलं नाही. सगळ्यात आपलं काढून सगळ्यांनी पैसे ह्या लोकांनी सगळ्यांनी काढलेले आहे ती आणि युवा वर्गाने. आणि मुळात ही जी सगळे आपले नाईक समाजाची किंवा सगळी एकत्र आहे मिळून म्हणजे गावच एकत्र आलं. पूर्ण सगळं समाजाचे म्हणजे एकत्र. नक्कीच मित्रांनो बघा हे एक वैशिष्ट्य असतं गावचं. गावची इकी पाहिजे कारण इकी असल्यावर काय होऊ शकतं बघा. इकी आहे अख्ख्या गावानं बक्षीस दिले की बाबा काय ना कोणाकडून घ्यायचं नाही, सगळ्यांनी थोडं थोडं पैसे टाकून पण मैदान घ्यायचं. आपला नाद पण आहे आणि परंपरा सुरू राहते. यात्रा आहे, यात्रेनिमित्त मैदान पहिल्या पर्वात आता हे पहिलं वर्ष आहे. इथून पुढे त्यांनी सांगितलं की इथून पुढे प्रत्येक वर्षी आता मैदानाचं आयोजन नियोजन असणार आहे. म्हणजे मित्रांनो हा बैलगाडीचा नाद आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय मीडियाच्या माध्यमातून, युट्यूब असेल, इंस्टा असेल किंवा फेसबुक आहे, त्या माध्यमातून बैलगाडी शर्यती सातासमुद्रापार पोहोचली आणि या बैलगाडी शर्यतीचा नाद प्रत्येक गावात प्रत्येक घरात आहे. आता आरवीचं सांगायचं म्हटलं तर पहिलंच पर्व घेतलं. आणि महत्वाचं काय माहितीये का मित्रांनो, शेती भाग असल्यामुळं फाटीची भरपूर अडचण आहे. त्यातनं सुद्धा कमिटीनं ऊसाची 2-3 रानं मोकळी झाली, ते रानं तयार केली व्यवस्थित जेणेकरून बैलगाडी शर्यत घेता यावी. म्हणजे एवढा खर्च केलाय. प्रवेश फी 700. जर कमवायचं असतं त्याने 1000 रुपये प्रवेश फी टाकली असती, परंतु गावातल्या सर्वांनी बक्षीस दिलेले आहेत मन मोकळेपणाने. त्यामुळे मैदान रितसर पारदर्शक होणाऱ्या आयोजकांनी सांगितले. बरं हा. का इथं काय कोणाकडनं बक्षीस म्हणजे नेत्याकडनं पावसर नाही कोण, सगळं आपलं स्वयंसेन दिलं जाईल. आणि 2 दिवसामध्ये बरं का गणेश भाऊ जो 1 नंबर करेल त्यानं स्टेजवरच पैसे मापून घ्यायचं आणि नंतरच खाली उतरायचं. जे बक्षीस लिहिलंय तेवढं घ्यायचं मगच खाली उतरायचं. किती कमी आल्या तरी आता तुम्हाला सांगतो पहिलं पर्व आम्ही का लिहिले. आमचं पहिले अड्डे भरत होतं 2-3 साली 3 वर्ष अड्डे भरले. त्यात भरवायला आम्ही दोघंच आहे बर त्यावेळेचे. तर त्याला गॅप पडला बर हा कालांतरानं. बर. आणि गॅप पडल्यामुळं आता सगळी ही नवीन गँग आमची ही मुलं त्या मुलांनी आता म्हणले नाही तुम्हाला पहिलाच नाद आहे, हा. मग आता आम्हाला आहे, आमच्याकडे पहिला आहे ती आपल्या गावचा अड्डा का नाही होत. बर बर मग प्रत्येक गावात अड्डा होती ती, बरोबर. मग आपण घेऊया. अरे म्हणलं बाबा ते नियोजन, ती बक्षिसाची रक्कम ही म्हणलं लय असतं आणि केलं तर प्रामाणिक करायचं, प्रामाणिक बरोबर करायचं नाही अड्डा. बरोबर. पण पहिले आम्ही 3 अड्डा केलं होतं. मग आता मला बहुतेक जुनी बैलगाडीवाली नाही सगळी मला ओळखते ती प्रकाश पाटीलच्या नावानं. बरोबर. सगळी म्हणजे आता जी ऐकत असतील हो सगळी मला ओळखते ती. मला त्या फोटोत बघून सगळी ओळखणार. बरोबर. फक्त आता ही नवीन पिढी आहे
एवढीच मला ओळखत नाही बरोबर नाहीतर जुनी सगळी मला ओळखते नक्कीच त्याशी माहित आहे मी 3 आठ भरवले पण 3 बॅट बक्षीस मोजूनच दिली होती नक्कीच हा आमचा इतिहास आहे आणि परंपरा आता आहे सुद्धा आमची. तेच इतिहास आणि पुढे आता चालू राहणार तोच इतिहास चालू राहणार आणि इथनं पुढे खंड पडणार नाही नाही नक्कीच मित्रांनो चांगलं नियोजन केलंय बरं आता जातो आता लॉट संदर्भात काय सांगाल आदल्या दिवशी का मैदानात मैदाना दिवशी सगळ्याच्या समोर लॉट पाडली जाते सकाळी किती वाजता 9 वाजेपर्यंत चालू? 9 ला चालूच करायची लॉट नक्कीच मित्रांनो पण लक्षात घ्या ऑनलाईन नोंदणी आहे पण तुम्ही असं म्हणू नका की दुसऱ्या दिवशी लॉट आहेत म्हणून मैदानात नोंद घेतली जाणार नाही हा, हा. ते कमिटीच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला कारण बोलणं झालंय माझं मैदानात नोंद नाही आदल्या दिवशी नोंद आहे त्यामुळं आपण मैदानाच्या आदल्या दिवशी नोंद करून घ्या तुम्ही म्हणाल 9 ला लॉट आहेत मग मैदानात एक तासभर नोंद असेल तसं कुठली नोंद घेतली जाणार नाही फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे आपण सहकार्य करा ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला ग्रामस्थांना सहकार्य करायचं मैदानाचं रूपरेषा सांगितलेलं आहे पण पहिलवान अजून काय सांगाल आता पुढच्या बाजूला काय तुम्हाला अडचण वगैरे काय वाटत काय आहे? अडचण तर काय अडचण नाही आम्ही काय करणार आहे जी अडचण वाटते थोडीशी आम्ही बॅरिकेड थोडस वाढवणार आहे म्हणजे बर संघटनेला कुठल्या त्रास होणार नाही किंवा बैलगाडीवाल्याला त्रास होणार नाही ही आम्ही पूर्ण जबाबदारी घेतली नक्कीच. आणि कुठल्या बैलगाडीवाल्याला किंवा गलतचे किंवा काय असं बोलणं होणार नाही जे आहे ते आपलं रितसर पारदर्शक रितसर होणार आणि तसेच बैलगाडीवाल्यांनी बी सहकार्य करावं आम्हाला नक्कीच आमचं पहिलं पर्व आहे आपल्यासोबत तंटामुक्ती अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ जाता आता शेवटचा त्यांना प्रश्न विचारू नमस्कार नमस्कार काय सांगाल आता पहिलं पर्व आहे कसं नियोजन आहे खरं तर सर्वप्रथमतः आम्ही आपल्या युवा पिढीचं आर्वी ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो एक शेतकऱ्यांची मुलं म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे हे जे आपण पाठीमागं मैदान पाहतोय खरोखर या ऋषिक असेल निखिल असेल सर्व युवा वर्गाने खूप कष्ट घेऊन हे मैदान तयार केलेलं आहे बर आणि आपल्याला एक विषय बाब सांगतो की आपलं पहिलं जरी पर्व असलं तरी सर्व आपण रितसर नियमाप्रमाणेच हे मैदान पार पाडणार आहे आणि आपण सर्व CCTV फुटेज प्रमाणे म्हणजे ज्या ज्या सुविधा बाहेर असतात त्या सुविधा इथं आपण सर्व अवेलेबल करणार आहोत नक्कीच सर्व टोटली बाजूने बॅरिकेड आहेत परत ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे काय अपघात घडला तर होऊ नये सर्व म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व परमिशन घेऊन आपण हे मैदान भरवतोय नक्कीच आणि आता आपण 1 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे आपण शेतकरी पुत्र आहोत जर का भरघोस प्रतिसाद भेटला चांगला तर पुढील वर्षी आपण सांगतो की आम्ही जवळपास 4 ते 5 लाखाचं बक्षीस पहिला आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण नाद बघा कसा असतो आता यंदा त्यांनी सांगितली 1 लाख आणि 1 लाख जर यंदा चांगला प्रतिसाद भेटला तर पुढच्या वर्षी 4-5 लाख रुपये पहिलं बक्षीस ते पण गावाकडून म्हणजे गावाकडून आणि कोणाकडून बाहेर नाही इथे राजकीय पुढाऱ्याकडून आपण बक्षीस घेत नाही सर्वसामान्य लोकांच्याकडून फक्त एका कॉलवरती प्रत्येकाने पैसे आपल्याला जमा केले आहेत असं नक्कीच आम्ही शेवटी लोकांना सांगितलं आम्हाला पैसे बस झाले आमचं पूर्ण झालेलं आहे थांबवलं आता लोक पैसे घेऊन येतात तरी आम्ही पैसे घ्यायचं बंद केलेलं आहे असं आहे आपण अजून भव्य नियोजन निश्चित करू आणि नियमाप्रमाणे कोणावर अन्याय होणार नाहीये गावचा जरी आपला गट होता तो आम्ही कॅन्सल केलेला आहे रितसर नियमाप्रमाणेच गावच्या सुद्धा गाड्या पळवण्यात येतील कोणावरती अन्याय होणार नाही मित्रांनो बघा म्हणजे गावचा प्रतिसाद कसा भेटलाय की माणसं समोर म्हणते पैसे घ्या पण आता कमिटी हे लोक म्हणतील नको आम्हाला पैसे झालेत आमचे पूर्ण झालेत मैदान पुरते झालेत म्हणजे बक्षीस मैदानातला खर्च सगळा झालेला आहे म्हणजे पैसे जमा आहेत त्यामुळं लोक देतात पण आता नको म्हणतात म्हणजे एवढे एकोप्यानं असलं नाही तर मैदानात कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही आणि महत्वाचं बक्षीस रितसर दिले जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही मनात शंका न बाळगता येत्या 17 तारखेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आरवी मैदानची शोभा वाढवा आपल्यासोबत उपसरपंच गावचे एकंदरीत जाणून घेऊ तर त्यांच्याकडून थोडं नमस्कार काय सांगाल मैदान आहे पहिल्या पर्वातलं कसं नियोजन आम्ही या पहिल्याच वर्षी म्हणजे पहिलंच पर्व आमचं यात्रेनिमित्त ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पहिलं पर्व आम्ही या वर्षी घेत आहोत बर आणि या पर्वासाठी आमच्या गावातून जे शेतकऱ्यांची मुलं आहेत ही सर्व मुलं आणि कुठलंही आमची ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल यांचा कुठलाही न संबंध घेता फक्त तरुण वर्ग आणि बैल मालक बैलप्रेमी या सर्वांनी एकत्र येऊन हा पैसे घाल म्हणजे उपक्रम राबवलाय आणि ह्या जे आपलं जे मैदान तयार केलंय हे मैदान तयार करत असताना सुद्धा त्यामध्ये ऊस होता अगोदर तुम्ही बघताय ऊस गेलेला आणि ते सुद्धा मालक आहेत त्या दोन्ही म्हणजे जे 2 मालक आहेत ते त्या दोन्ही मालकांनी सुद्धा मनमोकळेपणानं जमीन दिली मनमोकळेपणानं कोणतेही अडचण नाही असं करून त्यांनी आम्हाला
मैदानासाठी जमीन उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं आमच्या कमिटीतर्फे आभार. नक्कीच मित्रांनो, जमीन सुद्धा बघा म्हणजे चालू क्षेत्र, पाण्याखालची जमीन त्यांनी ऊस काढल्यानंतर आकरण रोटून वगैरे स्वतः दिलं त्यांनी, की जेणेकरून बाबा मैदान आहे गावचं, मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचं मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपल्या या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव जागतिक विजेता पैलवान विलासराव देशमुख वायकर आणि आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश अप्पा चव्हाण कालगावकर या ठिकाणी दोघं सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर सर्व बैलगाडी मालकांनी ते जाता मैदान रिसर पारदर्शक आहे, कुठली मनात शंका नका. तुम्हाला काय अडचण असेल प्रकाश पैलवानात कमिटीचे नंबर आहेत बॅनरवरती, कोणालाही फोन करा किंवा मैदान सुद्धा येऊन बघू शकता. आरवी नागझरी रोडला हे मैदान आहे, गॅस गोडाऊनच्या बाजूलाच. आणि गटपास गाडीसाठी एक आता मागच्या 4 दिवसापूर्वी या आरवी गावचे सुपुत्र आणि नामांकित जॉकी नागो ड्रायव्हर यांचं दुःखद निधन झालेलं, तर त्यांच्या स्मरणार्थ गटपास विजेत्या बैलगाडी मालकाला चषक देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि नागो ड्रायव्हर आरवीकरांनाही तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं, ज्योतिबाच्या नावानं सांग बरं.